नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली एनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीचा डिटेल्समध्ये एनालिसिस करणार आहे विथ OI डाटा. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्सचा त्यासोबत आपण ॲनालिसिस बघणार आहोत. कुठल्या सपोर्ट लेवल तयार होतात ते, कुठले रेजिस्टन्स तयार होतात ते, काय प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये बनतीये आणि ओव्हरऑल मार्केटचा सिनॅरिओ कसा आहे आणि इंडिया विक्स काय सांगतंय, ह्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करू शकता. ओके. व्हिडिओ बघताना वही आणि पेन जवळ ठेवा. जे पण काही गोष्टी तुम्हाला वाटतील की बाबा यातनं खरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे, तर तुम्ही नोट करून ठेवू शकता आणि तुमचे जर डाऊट काय असतील रिलेटेड मार्केट रिलेटेड व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि खूप सारे लोकं असतात की रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण की या चॅनलवरती आपण प्राइस ॲक्शन, लेव्हल्स आणि मार्केट रिलेटेड गोष्टी डिस्कशन करत असतो. तर आय होप तुम्हाला यातनं काही ना काही शिकायला मिळेल. आणि वारंवार मी नेहमी सांगत असतो की जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मार्केटचं ज्ञान असणं, मार्केटचं एज्युकेशन असणं खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जर बघितलं तर प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. चार्ट ट्रेडिंग हे मार्केटचं बेस आहे आणि ते जर तुम्हाला येत असेल तर तुमची जर्नी कुठे ना कुठे थोडीशी लांबपर्यंत राहू शकते. मार्केटचं जर तुम्हाला बरोबर मार्केटचं नॉलेज असेल तर. मार्केटचं नॉलेज नसेल तर या मार्केटमध्ये काम करण्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे वारंवार हेच सांगत असतो की मार्केट शिकण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला प्राइस ॲक्शन शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे 15 ते 16 व्हिडिओ आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकता. त्यातनं तुम्हाला जर काही शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉइन करू शकता. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जॉइन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स आफ्टर कोर्स कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटा चार्ट ओपन केलेला आहे आपण. आता लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर 26,027 ची लेवल आपण डिस्कशन केली होती. 26,000 राउंड लेवल डिस्कशन केली होती. हा होता सपोर्ट आणि हा होता रेजिस्टन्स. निफ्टीची क्लोजिंग जर बघितलं तर या लेवलवरती होती. आता डिस्कशन काय केलं होतं आपण की जर इकडे येऊन कन्सोलिडेशन करून काहीशी प्राइस ॲक्शन अशा पद्धतीची होईल तर एक छोटा-मोठा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण मार्केटने काय केलं, पहिलीच कॅन्डल एक निगेटिव्ह कॅन्डल तयार केली. पहिली कॅन्डलचा हाय जर बघितलं तर या लेवलवरती लावला. ओके. छोटासा गॅप अप ओपनिंग ह्या लेवलवरती लावला आणि मार्केटने सडनली ब्रेकआउट दिला. आता जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज बेसिकली जरी असेल तर तुम्हाला इकडे दिसतंय की बाबा इकडे एक हाय लावलेला आहे. इकडे मार्केटने कुठले कन्सोलिडेशन केलं नाही त्या किंवा कुठलीही इकडे एखादी अशी बुलिश प्राइस ॲक्शन केलं नाही आणि त्याच्यानंतर एक फेक ब्रेकआउट इकडे मार्केटने तयार केला आणि त्याच्यानंतर बघा इकडे गेला टप्पा खाल्ला मार्केटने सपोर्टवरती 26,000 ची लेवल ब्रेक झाली आणि त्याच्यानंतर मार्केटने मग प्राइस ॲक्शन दाखवून मार्केटने डाऊन साइड मोमेंटम दाखवला. आता जर लास्ट व्हिडिओ तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल तर आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की मार्केटचा ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे आणि मार्केटला जर बुलिश जायचं असेल तर मार्केटला इकडे स्ट्रगल करावं लागणार आहे आणि मार्केट स्ट्रगल करत राहणार आहे बुलिश साईडला जाताना. ओके. आणि मार्केटने इकडे स्ट्रगल केलेलं आहे आणि हे देखील आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट जर वरच्या साईडला जात असेल बुलिश साईडला जात असेल ते प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने जाते. त्यामुळे तिकडे आपल्याला आपली पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, एस-सेल या गोष्टींवरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्राइस ॲक्शन सोबत मार्केटचं नॉलेज असणं, ट्रेड मॅनेजमेंटचं नॉलेज असणं देखील तितकंच गरजेचं आहे, तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि या देखील गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये व्यवस्थितरित्या सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आता इकडे जर बघितलं तर आपण सगळ्या लेवल हाईड करूया. टाईम फ्रेम 1 तासाची घेऊया आणि काय आपण डिस्कशन केलं होतं? हा आपण बॉक्स पॅटर्न डिस्कशन केलं होतं. हा सपोर्ट डिस्कशन केला होता. हा रेजिस्टन्स डिस्कशन केला होता. 26,200 आणि इकडे हा सपोर्ट आणि इकडे काय डिस्कशन केलं, इकडे रेजिस्टन्सला टच केला, खाली आला, या सेंटरला क्लोजिंग होती. मार्केटने काय केलं, पुलबॅक घेऊन परत निगेटिव्ह. आता जर बघितलं तर परत इकडे निगेटिव्ह ऑलरेडी 3 दिवस लगातार निगेटिव्हमध्ये गेलाय.
आता याचा जर टेक्निकल सपोर्ट जर बघितला परत, तो 25,800च्या आसपास परत एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. ओके, हा फक्त ओव्हरऑल चार्ट काय सांगतो हे तुम्हाला मला दाखवायचे. ओके, इकडे हा एक सपोर्ट आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला टच करून निगेटिव्ह झाला, पुल बॅक घेतला आणि निगेटिव्ह सुरुवात केली. ओके, म्हणजे इकडे हे जे सपोर्ट आहेत हे आपल्याला छोटे मोठे सपोर्ट इकडे बघायला मिळत जाते. तर त्याचं इकडे डाऊन साईडला थोडासा मोमेंटम देण्याचा ट्राय करू शकतो. आता फॅक्टर काय आहे की उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी मार्केट सरप्राईज करण्याची शक्यता आहे. ओके, शक्यता आहे, सरप्राईज करेल असं नाही, करण्याची शक्यता आहे. तर मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर थोडासा निगेटिव्ह आहे आणि सरप्राईज काय असू शकतं की मार्केट जर बुलिश झालं तर ते एक सरप्राईज आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि मार्केटनी बऱ्यापैकी जो गॅप पेंडिंग होतो तो गॅप पण फिल केलेला आहे. आणि हे जर बघितलं आपण तर हा एक निगेटिव्ह ट्रेडिंग सेशन, आजचा एक कालचा एक निगेटिव्ह ट्रेडिंग सेशन, आजचा एक निगेटिव्ह, म्हणजे लगातार 3 दिवसाचं जे ट्रेडिंग सेशन आहे ते निगेटिव्ह आहे. ओके, आणि गॅप फिलिंग झालेला आहे. इकडे जर बघितलं तर हा जो गॅप फिलिंग होता तो गॅप फिलिंग झालेला आहे. तर आपल्याला लेवल काय बघायचे ते की आजचा इंट्राडे लो, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे लो जर बघितलं तर 25,920च्या आसपास येतोय. राऊंड लेवल जर बघितली तर 25,900 आहे. ओके, ठीक आहे, इंट्राडे लेवल आपण मार्क केले. स्विंग जर बघितलं तर स्विंग मल्टिपल 2 बघा, इकडे 2 स्विंग इकडे तयार झाले. ते हा एक छोटा स्विंग पुलबॅकवाला आणि ही एक कॅन्डल, हे 2 इकडे स्विंग तयार झाले. तर रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,972च्या आसपास आणि सपोर्ट जर बघितला आजचा इंट्राडे लो 25,920च्या आसपास. ओके, तर या 2 लेवल आपल्याला मिळाले, त्याला आपण मार्क करूया. आणि काही ना काही तुम्हाला जर शिकायला मिळत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा. आता डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट जर ब्रेक झाला तर परत कुठला सपोर्ट आहे 25,880, त्याच्यानंतर हा गॅप फिलिंग आहे इकडे परत 25,825 आणि त्याच्यानंतर तिसरी लेवल जर बघितली तर हा स्विंग लो. म्हणजे नेगेटिव्ह साईडला जर बघितलं, जर मार्केटनी जर बुलिश नाही झाला, मार्केटनी जर हा जो रेजिस्टन्स हा ब्रेक नाही केला आणि जर कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन जर डाऊन साईडला दाखवलं मार्केटने, मोमेंटम जो निगेटिव्ह आहे तो जर कंटिन्युएशनमध्ये राहिला, कारण इकडे छोटं मोठं कन्सोलिडेशन देखील झालं, एक पुल बॅक घेऊन जर छोटा मोठा टप्पा खाऊन जर 25,920चा जो इंट्राडेचा लो आहे आजचा, तो जर निफ्टीने ब्रेक केला तर छोटे मोठे जे सपोर्ट आहेत निफ्टीचे 25,880 हा फर्स्ट सपोर्ट, त्याच्यानंतर जर सेकंड सपोर्ट बघितला तर 25,825 हा सेकंड सपोर्ट आणि तिसरा सपोर्ट 25,786 हा तिसरा सपोर्ट. आणि हे सपोर्ट आपण कुठून इकडनं बघितले, इकडनं या लेवलवरनं मार्क केलेले आहेत. ओके, इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट, ओके, त्याच्यानंतर जर बघितलं हा एक सपोर्ट आणि त्याच्यानंतर बघितलं तर हा एक सपोर्ट. तर हे काही सपोर्ट आपल्या इकडे बघायला मिळत आहे. ओके, तर ते सपोर्ट आपण मार्क केलेले तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईड लास्ट टाइम काय झालं होतं, लास्ट टाइम जर बघितलं इकडनं तर इकडनं मार्केटनी एक शार्प गॅप अप ओपनिंग दाखवली होती आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. ती गॅप अप ओपनिंग कुठं नव्हती, या लेवलवरनं, कुठल्या लेवलच्या आसपास, साधारण 25,970 25,980च्या आसपासनी इकडे गॅप अप ओपनिंग दाखवली होती. म्हणजे ही लेवल काही थोडीशी बायर लोकांना, बुलिश लोकांना, पुट रायटरला थोडीशी अट्रॅक्टिव्ह करणार लेवल आहे. ओके, तर इकडे काय लेवल आहे 25,972, छोटं मोठं कन्सोलिडेशन करून जर लेवल जर ब्रेक होते तर फर्स्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतो आपल्याला 26,000ची राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितला तर एक स्विंग, त्याच्यानंतर बघितलं तर हा एक स्विंग. ओके, ऑलरेडी इकडे छोटे मोठे सपोर्ट इकडे बघायला मिळाले ते मल्टिपल टाइम. जर इकडनं फ्लॅट ओपन होऊन छोटा मोठा गॅप ओपन होऊन जर कन्सोलिडेशन करून एखादा राउंडिंग बॉटम तयार करून किंवा एखादी बुलिश प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर 25,975 25,980ची आसपासचा जो रेजिस्टन्स आहे हा जर ब्रेक झाला तर राऊंड लेवल आहे 26,000ची, सेकंड रेजिस्टन्स आहे 26,033चा आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 26,000
50च्या आसपासचा हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. मग नो ट्रेडिंग झोन काय म्हणतो इकडे 25,972 आणि 25,920. तर साधारण जर बघितलं तर 60 ते 65 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतोय. आणि इकडे ऑलरेडी जर बघितलं तर इंडेक्स हा अंडर 10 आहे. जरी मार्केटमध्ये जरी आत्ता जरी बघितलं तर मार्केटमध्ये आज निगेटिव्ह मुवमेंट होतं, परंतु तितके प्रीमियम वाढत नाहीत किंवा जे प्रीमियम स्पाईक द्यायला पाहिजे तितकं स्पाईक आपल्याला प्रीमियममध्ये बघायला मिळत नाही, बिकॉज इंडिया विक्स खूप लो आहेत. आणि ज्यावेळेस इंडिया विक्स लो असतो त्यावेळेस मार्केटमध्ये फिअर हा फॅक्टर कमी झालेला असतो. आणि मार्केटमध्ये जर फिअर हा फॅक्टर कमी होतो त्यावेळेस प्रीमियममध्ये स्पाईक मारत नाही. आणि ॲज अ ऑप्शन बायर जर प्रीमियममध्ये स्पाईक येत नसेल किंवा प्रीमियम जर तितके वाढत नसेल तर पॉसिबिलिटी हाय असते की आपला जो व्ह्यू आहे तो जरी बरोबर आला किंवा जरी आपल्या फेवरमध्ये जरी मार्केट गेलं तर तिकडे प्रीमियम वाढण्याची शक्यता खूप लो असते. ओके. सो त्याच्यामुळे थोडंसं मार्केट ट्रिकी राहू शकतं, मार्केट ट्रॅप करू शकतं. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर या काही लेवल आपल्याला पुट साईडला बघायला मिळतात, ते बुलिश साईडला बघायला मिळतात. ते नो ट्रेडिंग झोन इकडे आपण डिस्कशन केलेलं आहे. जर गॅपअप मोठा जर काहीसा गॅपअप जर ओपन आला तर थोडंसं प्राइस ॲक्शन बघा. प्राइस ॲक्शन काय दाखवते, मोमेंटम काय दाखवतोय. त्याच्यानंतर जर काही स्विंग तयार करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. फक्त काय आहे की ट्रेंड आहे तो थोडासा निगेटिव्ह आहे, त्यामुळे बुलिश साईडला जाताना मार्केटला एफर्ट्स लावावे लागतात, ते मार्केटला ताकद लावावी लागते. मार्केट तितकंसं पॉझिटिव्ह रिॲक्ट होत नाही बुलिश साईडला. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर पुलबॅक नंतर जर डाऊन साईडला लेवल जर ब्रेक झाले तर नेगेटिव्ह साईडचे आपण लेवल बघितलेलंच आहे. त्यातल्या त्यात जर गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुलबॅक येण्याची शक्यता वाढतीये. कारण की 3 दिवस लगातार निगेटिव्ह त्यातल्या त्यात जर निगेटिव्ह साईडला जर गॅप डाऊन जर निफ्टी ओपन होत असेल तर एक पुलबॅक नंतरनं जर काही प्राइस ॲक्शन होत असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. डायरेक्ट गॅप डाऊनवरती सेलिंगची मोमेंटम येणं थोडंसं मुश्किल आहे. ओके. आय होप निफ्टीचं ॲनालिसिस व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल. आता ओआय डाटा एकदा बघून घेऊया. ऑप्शन चेन. आता उद्याची जी एक्सपायरी आहे ती 30 डिसेंबरची एक्सपायरी आहे. म्हणजे निफ्टीची पण एक्सपायरी आहे आणि बँक निफ्टीची देखील उद्या मंथली एक्सपायरी आहे. तर बँक निफ्टीचे देखील लेवल आपल्याला बघायचे आहेत. तर आत्ता जर निफ्टीचा ओआय डाटा जर बघितला आपण आणि मंथली एक्सपायरीमध्ये थोडासा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढतीये. ओके. आत्ता जर बघितलं तर 25,942ची ॲव्हरेज क्लोजिंग आहे. 100 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आज आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाला आहे. मग राऊंड लेवल जर बघितलं तर 25,900च्या आसपास जर बघितलं तर पुट रायटिंग काय आहे, जवळजवळ 1,12,00,000 पुट रायटिंग कुठं आपल्याला बघायला मिळते 25,900च्या आसपास. ओके. मग 25,000 आणि 26,000 वरती जर बघितली पुट रायटिंग तर 1,13,00,000च्या आसपास. म्हणजे 26,000 आणि 25,000 हे जे 100 पॉईंटची जी रेंज आहे ना, ही थोडीशी कन्सोलिडेशनची रेंज आहे. आणि ओव्हर डाटा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. आणि त्याच्याच आसपास आपला नो ट्रेडिंग झोन देखील आपण जो डिस्कशन केला चार्टवरनं तो देखील बघायला मिळते. आता हेवी कॉल रायटिंग कुठे बघायला मिळते आपल्याला? हेवी कॉल रायटिंग आहे 26,000 वरती. जवळजवळ 2,30,00,000च्या आसपास आपल्याला हेवी कॉल रायटिंग बघायला मिळते 26,000. म्हणजे इकडे असं कॉल रायटिंगवरनं बघायला मिळते की 26,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. टेक्निकली रेजिस्टन्स आपल्याला 25,972 बघायला मिळते. ओव्हर डाटावरती रेजिस्टन्स आपल्याला 26,000 वरती बघायला मिळतो. तर असं तुम्हाला इकडे कन्फ्युजन होऊ शकते की मग कुठला रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतो स्ट्रॉंग. तर 26,000चा रेजिस्टन्स राऊंड लेवल देखील आहे. ओव्हर डाटा देखील आहे. तर 25,972 पेक्षा स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितलं तर 26,000चा आहे. त्यामुळे थोडंसं जर मार्केट जर ब्रेकआउट देत असेल बुलिश साईडला तर छोटं-मोठं स्कॅल्पिंग नंतर 26,000 वरती थोडंसं मार्केट निगेटिव्ह पद्धतीने देखील रिॲक्ट करताना दिसू शकतं. आणि जर हा सस्टेन झाला, ब्रेकआउट जर सस्टेन झाला आणि 26,000ची जर लेवल ब्रेक झाली तर मग मोठी शॉर्ट कवरिंग देखील बघायला मिळू शकते. ओव्हरऑल थोडंसं इंडिया विक्स लो असल्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. हे आपण लास्टच्या 3-4 ट्रेडिंग सेशनमध्ये ॲनालिसिस व्हिडिओच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे आपण बघितलं होतं, डिस्कशन केलं होतं. ओके. तर ओव्हरऑल जर चार्ट बघितलं तर अजूनही चार्ट थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. ओव्हर डाटा 26,000 आणि 25,900 यावरती हेवी कॉल रायटिंग, पुट रायटिंग आपल्याला बघायला मिळते. ओके.
चला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीच्या लेवल जर बघितलं तर बँक निफ्टी लेवल टू लेवल होता आणि ओव्हर डाटा बघितलं तर इकडे उद्याची बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर थोडंसं समजून घेऊया लेवल बँक निफ्टीमध्ये काय तयार झालं. बघा बँक निफ्टीमध्ये आज इनसाइड कॅन्डल सेटअप होता. इनसाइड कॅन्डल सेटअप देखील आपण आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. बघा इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला, तिकडनं बऱ्यापैकी मोमेंटम जी लेवल आपण 58,500ची 800ची डिस्कशन केली त्या लेवलपर्यंत आला. बघा मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला आणि परत बुलिश झाला. ओके, बेसिकली जर बघितलं तर इकडे एक राउंडिंग बॉटम इकडे तयार केलेला आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर हाच सपोर्ट आपल्याला मल्टिपल टाइम वेळा बघायला मिळालेला आहे. इकडे जर बघितलं तुम्ही तर मल्टिपल टाइम हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे. मग उद्या जर बँक निफ्टीने छोटा मोठा पुल बॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक केला आणि तिकडनं जर एखादी बुलिश मोमेंटम दाखवली तर काही जास्त सरप्राईज वाटायला नको. तर थोड्याशा लेवल आहेत ते फक्त आपण ॲडजस्टमेंट करून घेऊया. ची 58,000ची राउंड लेवल इकडे बघायला मिळते आणि आजचा इंट्राडे एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळते. ओके, इकडे जर बघितलं तर निगेटिव्ह मोमेंटम आज पुल बॅक इनसाइड कॅन्डलचा ब्रेकडाऊन आणि थोडेसे इकडे मार्केटने या लेवलवरती पुल बॅक घेतला आणि हा एक सपोर्ट लेवल आहे. आत्ताच आपण डिस्कशन केलेला आहे. बँक निफ्टीचा हा 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती चार्ट ओपन केलेला आहे आपण. 59,000 एक राऊंड लेवल आहे. आजचा इंट्राडे लो 58,800 ही देखील एक राऊंड लेवल आणि एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळतो. म्हणजे 200 पॉईंटची इकडे काय रेंज तयार झालेली आहे. ओके, 58,800 ते 59,000 200 पॉईंटची इकडे एक नो ट्रेडिंग झोनची रेंज इकडे तयार झाली आहे. आता इकडे जर बघितलं तर इकडे छोटं मोठं आपल्याला एक बुलिश प्राइज ॲक्शन बघायला मिळते. फ्लॅट ओपन होऊन जर 59,000चा जर रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर फर्स्ट स्विंग हाय 59,100 आणि सेकंड स्विंग आहे 59,250च्या आसपास आपल्याला इकडे रेजिस्टन्स बघायला मिळते. तर या दोन लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर येऊ द्या, छोटा मोठा टप्पा खाऊ द्या, कारण याला एक सपोर्ट आहे. सपोर्ट घेतल्यानंतर म्हणजे टप्पा खाल्ल्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होतोय तर 58,700 आणि 58,600 14,610 राऊंड लेवल 58,600 हे दोन सपोर्ट आपल्याला छोटे छोटे सपोर्ट बघायला मिळतात. ते बाकी मोठा जो स्पेस आहे तो नो ट्रेडिंग झोनमध्ये इकडे बघायला मिळतो आपल्याला. आणि या लेवलवरती मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे, एक सपोर्ट लेवल आहे. त्यामुळे जर बँक निफ्टी जर कन्सोलिडेशनमध्ये राहिला, ग्रीन रेड जर कॅन्डल करत राहिला तर ह्या झोनमध्ये जितकं मार्केटला टाइमपास करा तितकं मार्केटला टाइमपास करू द्या. कुठल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. जितकं काय टाइमपास करायचे, जितके प्रीमियम डिके करायचे तितके प्रीमियम डिके जरी बँक निफ्टीने इकडे केले तर ओके आहे. आणि ऑप्शन चेन जर बघितली तर 58,932ची क्लोजिंग आहे. 59,000 राऊंड लेवल येते. आसपास जर बघितलं तर 59,000ची आपल्याला ॲट द मनीची प्राईस बघायला मिळते. 23 लाख इकडे कॉल रायटिंग आहे, 14 लाख इकडे पुट रायटिंग. म्हणजे 59,000 आणि 58,000 ही जी रेंज आहे ही मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला इकडे कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळते ओआय डाटावरनं. त्यामुळे या लेवलमध्ये जितकं आपल्याला निवांत राहता येईल तितकं निवांत राहण्याचा प्रयत्न करा. बाकी लेवल जर ब्रेक झालं तर साईडला आपल्याला एक शॉर्ट कवरिंग किंवा एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. ओके, सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सचा नॉर्मल दिवस आहे. लेवल सगळ्या रिमूव्ह करूया. आणि इकडे जर बघितलं तर शेवटचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितले आपण तर टॉपला ओपन होते, डे लोला क्लोजिंग होतो. टॉपला ओपन होते, डे लोला क्लोजिंग होतो. टॉपला ओपन होते, डे लोला क्लोजिंग होतो. आता जर हा फ्लॅट ओपन करून हे जे काही रेजिस्टन्स इकडे तयार झाले हे रेजिस्टन्स जर ब्रेक केले तर एखाद्या दिवशी हा म्हणजे उद्याच्या दिवशी जर याने सपोर्ट ब्रेक नाही केला आणि रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर हा इंट्राडे हायला पॉसिबिलिटी वाढते की हा क्लोजिंग देऊ शकतो, बिकॉज एका सपोर्ट लेवलवरती आहे. ओके, आता थोडंसं आपण याचा चार्ट पॅटर्न 1 तासावरती जर जाऊन बघितला तर या लेवलवरनं मल्टिपल सपोर्ट घेतलेले आधी पण इकडनं. ओके, तर छोटे मोठे सपोर्ट आहे इकडे.
आता छोटे-मोठे सपोर्ट आहेत, तर लगेच ग्रीन झालं की लगेच बुलिश साईडचं आपल्याला बघायचा विचार करायचा का नाही. त्यासाठी प्राईस ॲक्शनवर लक्ष देणं गरजेचं आहे आणि रेझिस्टन्स कुठले ब्रेक होतात का हे देखील बघणं गरजेचं आहे. लास्ट टाईम जर बघितलं तर इकडे अजून इकडे छोटा-मोठा गॅप पेंडिंग आहे. ओके. तर आजचा जो इंट्राडे लो आहे, त्याला आपण मार्क करूया आणि हे जे स्विंग क्रिएट झाले ते याला देखील मार्क करूया. इकडे मल्टिपल स्विंग क्रिएट झाले 84,800. एक छोटा गॅप पेंडिंग आहे इकडे आणि त्याच्यानंतर स्विंग लो. या 2 लेव्हल आपल्याला टेक्निकली आत्ता सपोर्ट बघायला मिळतात. अजून जर बघितली तर ही एक लेव्हल टेक्निकली सपोर्ट आहे. ओके. तर डाऊन साईडला जर बघितलं तर इंट्राडे लो जर ब्रेक होतील टप्पा खाऊन छोटे-मोठे आणि 84,636 हा सपोर्ट आहे. रेझिस्टन्स जर बघितलं तर 84,800 आहे आणि हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्या इकडे बघायला मिळतोय. ओके. कारण की मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन आहे. नो ट्रेडिंग झोन टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर छोटे-मोठे सपोर्ट आहेत खाली 84,541, 84,300, 84,400 आणि 84,327 हे काही सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात ते मल्टिपल सपोर्ट. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर राउंडिंग एक बॉटम क्रिएट करू द्या, छोटा-मोठा रेझिस्टन्स घेऊ द्या या लेवलवरती. एखादा छोटासा कप अँड हँडल प्राइस ॲक्शन किंवा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर या पद्धतीची जर काही प्राइस ॲक्शन इकडे तयार होत असेल, बेसिकली जर बुलिश प्राइस ॲक्शन झाली तर छोटे-मोठे आपल्याला रेझिस्टन्स आहे ते परत इकडे आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके. आणि जर याने जर ब्रेक केले रेझिस्टन्स जर ब्रेक केलं तर याचा ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह ट्रेंडमध्ये एक्सपायरीला जर निफ्टी बँक निफ्टीच्या एक्सपायरीला जर थोडंसं बुलिश जर लेवल ब्रेक होत असतील तर मग ते कंटिन्युएशन आपल्याला बघायला मिळू शकतं. मग लेवल काय आहे 84,900 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आहे राऊंड लेवल 85,000 आणि 85,077 या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते 84,800, 84,636 हे नो ट्रेडिंग झोन आहे. गॅप अप जर ओपन होते तर थोडं मोठं छोटा मोठा पुल बॅक घेऊन जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर परत बुलिश साईडला इकडे मार्केट जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन झाला तर नेगेटिव्ह साईडला थोडंसं कमी एक पुल बॅक घेऊन जर काही ट्रेंड लाईन तयार करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर परत त्या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी मंथली एक्सपायरीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, सेन्सेक्सच्या लेवल समजले असतील. ओव्हरऑल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट नक्की दाखवा. जे कोण मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड असेल त्यांच्यापर्यंत नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.